कोणी फोन फिरवला आणि कुठे काय झालं असं काहीही झालं नाही. आपल्याकडे कालच्या बरोबर 24 तास आधी म्हणजे 48 तासापासून एक विनंतीचा एक ओघ सुरू झाला. त्यावर सर्व स्तरातून सर्व लोक त्यात बोलले. विशेष करून आपण ज्या पक्षाच्या विरोधात आहोत आणि जो पक्ष आपला कट्टर विरोधक भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे अशा अजितदादा राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक नेत्यांनी सर्व नेत्यांनी काही मुठभर दिल्लीतले जे आहेत ते निवडून सोडून त्यांनी देखील संपर्क साधला आणि अशा या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा विनंतीचा ओघ वाढला तेव्हा या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या सर्व नेतृत्वाशी नेत्यांची चर्चा करण्याच्या आवश्यकता मी पुढाकार घेतला. सर्वांशी चर्चा केली आणि सर्वांशी चर्चा केल्यानंतर जी भावना जी तयार झाली त्या भावनेच्या अनुषंगानं मी एक प्रतिनिधी म्हणून उमेदवार म्हणून त्यांच्याशी बोललो आणि त्या सर्व प्रक्रियेनंतर आपले राष्ट्रीय अध्यक्ष किंवा मला जो निर्णय घेण्याच्या संदर्भात सूचना आल्या त्या पुढे जाण्याच्या आधी कारण काल सकाळी ज्या इथल्या उमेदवार आहेत त्या उमेदवार आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत त्या आपल्या खरगे साहेबांना भेटल्या आणि खरगे साहेबांनी हा निर्णय राज्यस्तरावरचा आहे आणि आमचे प्रदेश अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेतील अशा प्रकारची त्यांनी जी सूचना आहे ती सुरेंद्र वैद्यांनाही केली. मला देखील तशा स्वरूपाचा निरोप पाठवला. मात्र मी थेट स्वरूपामध्ये जाऊन तुमची भूमिका मांडण्याच्या आधी मी पुन्हा एकदा उपस्थित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत आलो. व्हिडिओ कॉलवर फोन करायला लावला. त्यावेळेस अधिक लोक असते तर बरं झालं असतं. मात्र जे उपलब्धतेच्या अनुषंगानं ज्यावेळेस त्यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं की या दिशेनं आपल्या पक्षाची सगळी चर्चा आहे काय करावं आणि त्यांना विश्वासात घेऊन आपण हा काल या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. आपण कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. आपण एका सभ्यतेच्या आणि सहानुभूतीच्या वातावरणामध्ये आपण आपला उमेदवार न लढवण्याच्या अनुषंगानं त्या भूमिकेला जाहीर करत असताना कुठेतरी एक हवालदिल कार्यकर्ते होते की आता निवडणुकीला आम्ही सामोरं जायला निघालोय सरसावलोय लोक आता आम्हाला माफक स्वरूपाचा प्रतिसाद देतात. येणाऱ्या काळात आशा आहे की जास्ती मतं भेटतील निवडणूक लढलो तर या ठिकाणी पक्ष निर्माण होईल पुढच्या निवडणुकीत लढणं सोपं होईल अशा प्रकारच्या भावना बारामतीतील कार्यकर्ते व्यक्त करत असताना मी त्यांना दिलेला जो शब्द होता आणि शब्द आहे की मी तुम्हाला प्रदेशाध्यक्ष या नात्यानं वाजायला सोडणार नाही आणि तुम्ही संपर्क ठेवायचा. संपर्क ठेवत असताना आपलं म्हणणं सांगायचं. आपण आपलं म्हणणं जे आहे ते मांडत नाही संपर्क ठेवत नाही आणि परिणामस्वरूप ज्या गोष्टी घडतात त्यावर आपलं एक विशिष्ट प्रकारचं मत तयार होतं. त्यामुळे निर्णय हा मोकळ्या खोलीत घेण्याच्या अनुषंगानं राहुल गांधींनी परंपरा ठेवलेली आहे आणि त्या वातावरणात इथे येऊन आपलं मत जर नोंदवलं तर ते मते सांगता येतं त्याच्यावर आपल्याला विश्वासातही घेता येतं. एकंदरीत ही देशभरातली जी परिस्थिती आपण संघटनेला एक निर्माण करण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्रातही या पद्धतीने पुढे जायचं आहे आणि बारामती गेल्या अनेक वर्षांपासून आपला कोणताही उमेदवार या ठिकाणी लढलेला नाही आणि इथे साधे पदही आपण कोणाला आपल्या पक्षाच्या माध्यमातून देऊ शकलो नाही. मात्र अशाही परिस्थितीत काँग्रेस तगून नव्हे तर या ठिकाणी अत्यंत कर्मठ भूमिकेतून इथे उभी आहे. हे मला सांगायचं आणि तुम्हालाही सांगायचं काही काम आता राहिलेलं नाही. जो त्याचा एक म्हण आहे की जोर का झटका धीरे से लगे मात्र ये धीरे का झटका जो है हे उलटा हा जोरात लागलेला आहे आणि आज मला पंजाबमधून तेलंगणामधूनही फोन आले की आमच्या पेपरमध्ये तुमच्या घेतलेल्या निर्णयाची तारीफ करणारे आज बातम्या लिहून आलेल्या आहेत. अशा जेव्हा बातम्या वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षात येतात याचा अर्थ जो आहे जो संदेश बारामतींनी द्यायला पाहिजे होता तो दिलेला आहे आणि